ओम श्री स्वामी समर्थाय नमः। चौथा दिवस, रविवार। नमस्कार स्वामी सेवेकरांनो, आज आपल्या 7 दिवसांच्या साधनेचा चौथा दिवस आहे। मौन व्रत आणि आत्मनिरीक्षण दिवस। आज आपण बोलणार नाही, पण ऐकणार आहोत। बाहेरचं नाही, आतलं ऐकणार आहोत। मौनाचं महत्त्व। आपल्या जीवनात आपण सतत बोलतो, ऐकतो, पाहतो। सकाळपासून रात्रीपर्यंत मोबाईल, टीव्ही, लोकांशी गप्पा। मनावर किती भार टाकतो आपण। मौन व्रत म्हणजे फक्त बोलणं बंद करणं नाही, मौन म्हणजे मन शांत करणं। जेव्हा आपण मौनात जातो तेव्हा आपल्याला आपल्या विचारांचा, भावनांचा, भीतीचा, आशेचा आवाज ऐकू येतो। स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने स्वतःला ओळखलं त्याला जग ओळखायची गरजच राहत नाही। आत्मनिरीक्षण म्हणजे काय? आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच्या आत डोकावणं। बाहेरची चूक शोधणं सोपं आहे, पण स्वतःकडे पाहणं कठीण आहे। आजचा दिवस आपण स्वतःला विचारण्यासाठी वापरणार। मी कोणत्या गोष्टींमध्ये रागीट वागतो? मी कोणाचं मन दुखावलं आहे का? मी माझ्या वेळेचा योग्य उपयोग करतो का? माझ्या जीवनात स्वामीनाम किती आहे? मौन आणि स्वामीनाम। आज किमान 1 तास मौन पाळा। मोबाईल बाजूला ठेवा। स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर बसा। डोळे मिटा आणि फक्त मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नंतर वहीत लाल शाईने 108 वेळा श्री स्वामी समर्थ लिहा। हे नामलेखन तुमच्या आत्म्यात एक शांत ऊर्जा भरेल। जीवनभर जमेल तेवढे स्वामी नाम लेखन करून आपले स्वामी नामधन साठवून ठेवण्याची इच्छा असल्यास तुम्ही स्वामी नाम बँकची लेखन वही तुमच्या घरी वागवू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईटची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही लेखन वही आणि तुमच्या स्वामी नाम बँक ID कार्ड तुमच्या घरी वागवू शकता। जय श्री स्वामी समर्थ। मौन व्रताचे फायदे। मन शांत होतं, विचार स्पष्ट होतात, राग आणि तणाव कमी होतो, आपल्या चुका समोर येतात, स्वामींशी नातं घट्ट होतं। हे 1 दिवसाचं काम नाही, हे रोजच्या साधनेत सामील केलं तर आयुष्य बदलतं। आजचा संकल्प। आज आपण संकल्प करूया, मी महिन्यात किमान 1 दिवस मौन पाळीन। दर आठवड्यात 1 तास स्वतःसाठी ठेवीन। स्वामी नाम लिहून माझं मन आणि आत्मा स्वच्छ करीन। समारोप। स्वामी भक्तांनो, आजचं मौन व्रत तुम्हाला स्वामींशी बोलायला शिकवेल। बोलणं नाही, पण ऐकणं। स्वतःला, आपल्या अंतरंगाला आणि स्वामींच्या मार्गदर्शनाला ऐका। जय जय श्री स्वामी समर्थ।